वेगळं काहीतरी करूया. आणि ते असं की सिनेमा तर तुम्ही सगळ्यांनी मिळून केलात, कोणी ॲक्टिंग, दिग्दर्शन, गाणं म्हणून. तर आता बेला, तू वैदेहीला प्रश्न विचार काहीतरी. मी गायले आणि सुबोधनी मला त्याच्यात थोडंसं नाचायला पण लावलं. हा, तर तसं जर उलट झालं की तुला गायला लावलं. आणि तू अभिनय करतो आणि तुझा प्लेबॅक. करेक्ट. वा वा बेला वा. तर आता गा. तर काय आता गा. आता गा. आम्ही प्रेक्षक आहोत. नाही ती सुंदर गाते. खरंच की. हो म्हणजे सॉरी मी तुमच्या तिघांमध्ये बसून गाणारे मला प्रचंड नर्वस वाटतंय. हे बघ, असंच मला तेव्हाही झालं होतं. वाईला गेले होते शूटला. का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे, उमलती कशा धुंद भावना, अल्हद वाटे कसे, बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते, हे जन्मांतरीचे. वा अच्छा, नाही आता थांब. आता ह्या झालं यांचा. आता आपल्याला तसंच आता सुबोध, तू आता या दोघांनाही प्रश्न विचार. कोणाला? आनंदला आणि प्रियांकाला? आनंदला खरं तर प्रश्न माझा खूप सोपा आहे की तो शाळेत असताना, आम्ही एकाच शाळेचे विद्यार्थी, तो मला काही वर्ष सिनियर आहे, तर शाळेत असतानाच तो आनंद गंधर्व नावाने खूप प्रसिद्ध होता. तर इतकं परमेश्वराने भरभरून तुझ्या गळ्यामध्ये गाणं दिलं असताना का सॉफ्टवेअरमध्ये गेलास? आणि का आमचं नुकसान केलं? नाही, मला ते गाणं आणि टेक्नॉलॉजी दोन्ही आवडायचं आणि म्हणून दोन्ही चालू राहिलं माझं. असं झालं ते. आणि भीमसेनजींकडे जेव्हा गेलो तर कधी कधी गुरु सांगतात की तू आयदर गाणं कर किंवा अकॅडमिक्स कर, ते आत्ताच ठरव काय ते मला सांग. भीमसेनजींनी तसंही केलं नाही. ते मला म्हणले की तू दोन्ही कर. तर तो म्हणजे खरं माझ्यासाठी चांगला योग होता की त्यांनी दोन्ही, नाही तर असं रेअर असतं. तर त्याच्यामुळे ते दोन्ही चालू राहिलं. नंतर मग या साहेबांच्या बालगंधर्वमुळेच मी परत योग आला की परत एकदा ते सर्कल पूर्ण झालं म्हणतात तसं. लहानपणी बालगंधर्वांचीच गाणी गायचो आणि परत सुबोधला प्लेबॅक की तर ते जेव्हा झालं तेव्हा मग परत असं झालं की मग इथे जास्त माझा वेळ गाण्याच्या क्षेत्रातला वाढायला लागला. मग तेव्हापर्यंत टेक्नॉलॉजीची हौसही फिटली होती. मग विचार केला की परत एकदा पूर्ण वेळ यावा. मला एक फार कौतुकाने आनंदविषयी सांगावं असं वाटतं. एकतर तो जसा आहे तसं त्याचं गाणं आहे, इतकं निर्मळ, स्वच्छ, आनंद देणारं गाणं आहे. पण महत्त्वाची गोष्ट अशी की गुलजार साहेबांनी भीमसेन जोशींवरती केलेली एक डॉक्युमेंटरी आहे. तर त्याच्यामध्ये भीमसेनजींच्या बंगल्यामध्ये शूट चालू आहे. भीमसेनजी पुढे आहेत आणि मागे एका खोलीत आनंद तंबोऱ्यावरती बसलेला दिसतो आपल्याला. आणि त्यांनी भीमसेनजींना विचारलं की तुमचा आता वारसा पुढे कोण चालवेल? तर भीमसेनजींनी म्हणले, ये जो लड़का पीछे बैठा है आनंद भाटे, ये आगे लेके जाएगा. तर मला असं वाटतं इतकं गुरूंनी त्याच्याविषयी बोलण्याच्या पलीकडे आयुष्यात अजून काय असू शकतं, आणि तेही भारतरत्न पंडित भीमसेन जोशी. त्यामुळे त्यांचा सहवास मिळणं हेच खूप मोठं भाग्य. मला सुबोध भावे सरांना प्रश्न असा आहे की चित्रपटाच्या निमित्ताने आपण अनेक भूमिका साकारतो